हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, आज आपण ब्लाऊज वगैरे काही स्टिच करणार नाही, तर आज आपण जे ब्लाऊज शिवून उरलेले तुकडे असतात, कॉटनचे वगैरे तुकडे असतात, त्यांचा रियूज आयडिया आपण बघणार आहोत। म्हणजे काहीतरी उपयोगात येण्यासारखी वस्तू आपण तयार करणार आहोत। तर दरवेळेस आपण आपल्या चॅनलवरती टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवत असतो, आजही त्याचप्रमाणे टाकाऊपासून टिकाऊ। तर हे असे कॉटनचे कपडे जे ब्लाऊज शिवतात, ड्रेस शिवतात, त्यांच्याकडं सगळ्यांकडेच असतात। आणि जर हे नसतील तुमच्याकडे तरी तुम्ही तुमच्या घरातले जे जुने कपडे असतात, शर्ट पीस वगैरे, पॅन्ट पीस, त्यांचा सुद्धा वापर करू शकता। तर हे बघा, अशा प्रकारचे मी सगळे कॉटनचे जे आहेत, फक्त मी इथं कॉटनचे घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही कपडे घेऊ शकता, काही हरकत नाही। आता तुम्हाला त्याचा वापर कसा करायचा आहे यानुसार तुम्हाला कपडे घ्यायचे ठरवायचे आहेत। तर ते मी पुढे सांगणारच आहे, काय बनवायचं, कसं बनवायचं आणि कुठले कपडे कशासाठी वापरायचे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओ कुठे स्किप करायचा नाही। त्यामुळे तुम्हाला छान अशी माहिती मिळणार आहे आणि ही आयडिया जी आहे तर नक्कीच तुम्हाला आवडणार आहे। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे बघू शकता, एक मी कागद घेतलेला आहे, उंची 8 इंच आहे आणि रुंदी आहे तर ती 3.5 इंच आहे। आणि हे बघा, अशा प्रकारे पाकळीचा आकार दिलेला आहे मी, 3.5 इंच आणि 8 इंच। तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर पाकळी वाढवायची असेल तर तुम्ही 10 इंच 9 इंच उंची घेऊ शकताय आणि रुंदी जी आहे तर ती 8 इंच 7.5 इंच 9 इंच घेऊ शकताय तुमच्या आवडीनुसार। मी इथं उंची घेतलेली आहे 8 इंच, रुंदी घेतलेली आहे 7 इंच आणि फोल्ड करून असा पाकळीचा आकार दिलेला आहे। तर आता बघू शकता, या पाकळीनुसार आपल्याला कटिंग करायचं आहे। त्यासाठी आता मी इथं कापड वापरणार आहे बघा। तुम्ही इथं पॅन्ट पीसचं सुद्धा कापड वापरू शकता, घरातले जे जुने कपडे असतात त्यांचा सुद्धा वापर करू शकता। खूप सारे घरात जुने कपडे असतात, आपले मुलांचे टी शर्ट, रेग्युलरचे शर्ट, पॅन्ट, घरात खूप सारे कपडे असतात, त्यांचा रियूज पण होऊन जातो आणि घरात एक छान अशी आयडिया तयार होते। त्यामुळे आपला वेळही जातो, खूप सारे फायदे आहेत यामुळे। तर इथे बघू शकता, मी आता हे कागद घेतलेला आहे आणि या पाकळीनुसार हे कट मी फक्त 2 कट करून दाखवते, परंतु कट करायचे नाहीत, फक्त मी मोजून घेते की हे जे कापड आहे तर ते पुरतंय का। त्यासाठी मी इथं हे फक्त एकच कट करून घेतलेलं आहे, बाकीचे काही कट करणार नाही कापड जे आहेत तर ते। तर मित्रांनो, या अगोदर सुद्धा असेच टाकाऊपासून टिकाऊ बरेच सारे व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती बनवलेले आहेत, ते जर पाहिले नसतील तर तुम्ही एकदा पाहून घ्या। त्यांची वेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहे, टाकाऊपासून टिकाऊ। त्याच्यानंतर मी इथं हे घेतलेलं आहे नॉन-वोव्हन, म्हणजे पर्समध्ये आपण जे कापड वापरतो तर ते कापड मी इथे घेतलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही पॅन्ट पीसचं कापड घेऊ शकता किंवा दुसरं एखादी जाड वगैरे असं कापड तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा गाऊनचं वगैरे जुनं कापड तेही घेऊ शकता तुम्ही। इथे मी हे वापरलेलं आहे, म्हणजे एकसारखं छान दिसावं, लुक छान यावा म्हणून वापरलेलं आहे। किंवा तुम्ही घरात जे शॉपिंग बॅग येतात, आपण शॉपिंगसाठी वापरतो, तर त्या शॉपिंग बॅगचा सुद्धा वापर करू शकता। शॉपिंग बॅग आणि हे सेमच आहे, थोडंसं जाड आहे। तर इथे बघू शकता, हे घेतलेलं आहे नॉन-वोव्हन मी आणि त्याच्यावरती 4 पदरी करून मी अशा पाकळ्या तयार करून घेते। आता इथे 4 आणि 4 8 पाकळ्या मी इथं काढून घेणार आहे। तर या ठिकाणी काय वापरायचं ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, बघू शकताय। तर इथं मी 8 पाकळ्या तयार करून घेणार आहे। तुम्ही इथं 8 ऐवजी 7 घेऊ शकता, 9 घेऊ शकता, तुमच्या आवडीनुसार कितीही पाकळ्या तुम्ही घेऊन, केवढं मोठं बनवायचं आहे तुम्हाला हे, त्यानुसार तुम्ही त्या पाकळ्यांची साईज आणि पाकळ्या क्वांटिटी वाढवू शकता तुम्ही किंवा कमीही करू शकता। तर इथं मी 8 पाकळ्यांचं बनवणार आहे, तुम्ही 7ही बनवा। तर हे बघा, 4 पाकळ्या तयार झाल्यात, आणखीन 4 मी इथं पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि हे बघा 8 पाकळ्या। आता आपल्याला ह्या ज्या पाकळ्या आहेत आणि हे जे कापड आहे तर ते 2-2 पदरी आहेत, प्रत्येक कापड जे आहेत तर ते 2 पदरी आहेत, कारण कॉटनचे कापड इथे तरी थोडेसे पातळ असतात, त्यामुळे 2 पदरी अस्तरचे आहेत हे सगळे। 2 पदरी घेतल्याच्या नंतर आणखीन थोडंसं जे आपण DIY बनवणार आहोत तर ते थोडंसं थिक होईल, जाड होईल,
त्याच्यानंतर हे बघा, हे सुद्धा एक ड्रेस वगैरे स्टिच करूनच उरलेलं कापड आहे आणि हे पण कॉटनचंच आहे. पायपिंगसाठी मी हे कापड वापरणार आहे. 2 ते 2.5 इंचाचं रुंदीचं कापड आहे आणि त्यातून मी अशा क्रॉसमध्ये पट्ट्या काढणार आहे. पायपिंगसाठी आपल्याला क्रॉसच पट्ट्या काढायच्यात. त्याच्यानंतर हे बघा, मशीनवरती आलेली आहे आणि हे बघा 2 पदरीच आहे हे सुद्धा कापड. आता 2 पदरी कापड घेतले आणि ही जी आपली पाकळी आहे तर ती अशा प्रकारे ठेवून घेतलेली आहे. खाली दोन्ही पदर आपले मेन फॅब्रिकच्या खालच्याच बाजूने आहेत आणि एक्स्ट्राचं जे आहे फॅब्रिक ते कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला. त्याच्यानंतर आता बघा, हे बघा 2 पदरी करून घेतलेलं आहे पायपिंगसाठी मी. तुम्ही एकेरीसुद्धा घेऊ शकता. डायरेक्ट 2 पदरी घेऊन अशा प्रकारे पायपिंगसाठी आपल्याला गोल अशा आकारातच जशी पाकळी आहे तसं जॉईंट करून घ्यायचं आहे. तर इथं मी एकच कलरची पायपिंग वापरलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं कलरसुद्धा आता मी वापरलेले आहेत, तसे कलरही वापरू शकता. तुमच्याकडे नसतील तर तुम्ही सिंगल कलरमध्येही हे DIY बनवू शकता. तर इथे बघू शकता, आता एका बाजूने जॉईंट करून घेतले आणि आता फोल्ड करून दुसऱ्या बाजूने पायपिंग अशी तयार करून घेणार आहे. तर आता सावकाश असं पायपिंगवरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न करत असते आणि नेहमी वेगवेगळ्या पद्धती, नेहमी वेगवेगळे DIY टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न असतो नेहमीच माझा. तर व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पाहत चला, व्हिडिओला कमेंट करत चला. इथे बघू शकताय मी 2-3 पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि अशाच सगळ्या ज्या पाकळ्या आहेत तर त्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत. तर बघा, इथे ही पण पाकळी संपूर्ण तयार झालेली आहे. हे बघा, इथे 3 पाकळ्या मी तयार करून घेतल्यात. आता ह्या बाकीच्या राहिलेल्या पाकळ्या पण आहेत, त्या पण पाकळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत कट करून व्यवस्थित. तर ह्या पाकळ्या मी इथे तयार करून घेतलेल्या आहेत. सगळ्या पाकळ्या तयार झाल्यात. तर आता इथे मी खाली आलेले आहे, म्हणजे मशीनवर समजावून सांगता येणार नाही म्हणून. आणि हे बघा, अशा प्रकारे पाकळ्या मी एकावर एक ठेवून घेतलेल्या आहेत आणि मग गोल असा आकार देऊन इथं टाचण्या लावून घ्यायच्या आहेत आपल्याला, जेणेकरून आपण मशीनवरती ज्या वेळेला शिवायला घेणार आहोत त्यावेळेला आपल्याला व्यवस्थित शिवता यावं. त्यामुळे व्यवस्थित टाचण्या लावून घ्यायच्यात. इथे एक पाकळी दिसत असेल तुम्हाला, अर्धवट दुसऱ्या कलरची पायपिंग आहे, तर ती खालच्या बाजूने मी घातलेली आहे. तर इथे सगळ्या पाकळ्या हे बघा अशा प्रकारे छान अशा लावून घ्यायच्यात. 8 पाकळ्या आहेत, 8 पाकळ्या व्यवस्थित लावून घेतलेल्या आहेत मी. तुम्ही 7ही घेऊ शकता, मगाशीच सांगितले मी तुम्हाला. तर हे बघा, खूप छान असा लुक आलेला आहे आणि कलरफुल असं छान असं घरात छान वाटतं. तर तुमच्याकडे सिंगल कलर असेल तर सिंगल कलरही करू शकता. आता याचा वापर कशासाठी करायचा आहे बघा, आता इथे प्लेट ठेवून घेतली मी. इथे केवढी प्लेट बसते त्यानुसारच तुम्ही पण ठेवून घ्यायची आहे, तुमची केवढी बसते. आता इथे मी जेवढी बसते तेवढीच घेतली आणि त्याच प्लेटनुसार आता हे अस्तर कट करून घेणार आहे मी. अस्तरसाठी कपडा कट करून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर नॉन-वोन कट करून घ्यायचं आहे याच मापाने आपल्याला. तुम्ही इथे शॉपिंग बॅग किंवा आणखीन एक अस्तरसाठीच कॉटनचा कपडा वापरू शकता. तर इथे हे बघा अशा प्रकारे लावून घेतलेलं कट करून घेते मी नॉन-वोन त्याच आकाराने. आणि त्याच्यानंतर बघा, आता हे 2 झाले आणि ह्याच्यानंतर आपल्याला एवढं जे मार्किंग केलेलं आहे तेवढं सोडावं लागतं. ते कशासाठी ते पुढे मी सांगणार आहे. त्याच्यानंतर इथं बघा, थोडासा लुक छान येण्यासाठी मी थोडंसं डिझायनर कापड अजून घेतलेलं आहे आतल्या बाजूने वापरण्यासाठी. तर आता हे लाल कलरचं जे कापड आहे तर ते व्यवस्थित आहे असंच पाठीमागच्या बाजूने आपल्याला स्टिच करून घ्यायचं. हे मशीनवर मी सांगणार आहे तुम्हाला. तर इथे बघू शकता मी मशीनवरती आलेलं आहे. हे कापड जे आहे तर उलट्या बाजूने हे बघा नॉन-वोन ठेवून घेतलं आणि संपूर्ण जिथून मार्किंग केलेलं आहे तिथून पूर्ण मार्किंगवरून आता हे गोल असा आकार मी स्टिच करून घेणार आहे आणि एक्स्ट्राचं जे नॉन-वोन कापड आहे तर ते कट करून घ्यायचं आहे. पूर्णच अटॅच करून घेतलेलं आहे गोल आकाराने. हे बघा अशा प्रकारे आकाराने गोल कट करून झालं. त्याच्यानंतर अस्तर घेतलेलं आहे. आता अस्तरवरती जिथून मार्किंग केलेलं आहे तेवढंच मार्किंगमधून एक 2 ते 2.5 इंच मार्किंग आहे बघा आपलं, आणि तिथून तिथपर्यंतच आपल्याला असा गोल असा आकार हे बघा अस्तर स्टिच करून घ्यायचे. आता एक्स्ट्राचं अस्तर जे आहे तर ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला. अस्तर कट करून झाल्याच्यानंतर हे बघा छोटे छोटे असे मी कट्स मारून घेणार आहे.
गोल आकार व्यवस्थित यावा यासाठी. आणि जिथून हे बघा इथून जे ओपन ठेवलेलं होतं तिथून आता हे सरळ करून घ्यायचं आहे आपल्याला. सरळ झाल्याच्या नंतर पेनच्या वगैरे किंवा टोकाच्या एखाद्या वस्तूने आपल्याला हे बघा अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे. जिथून ओपन आहे तिथून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये कोणी कपडे भरतात, कोणी कापूस वगैरे भरतात, कारण ते फुललेलं दिसावं यासाठी. मी काहीही भरणार नाही. तर तुम्ही त्यामध्ये स्पंज घालू शकता, फोम घालू शकता किंवा कपडेही घालू शकता फुलाचा आकार येण्यासाठी. तर त्याच्यानंतर इथे बघू शकताय आता ह्या जे पिना लावून घेतल्या होत्या तिथून तिथपर्यंतच पाकळ्या अर्धवट पाकळ्या ज्या आहेत तर त्या आपल्याला संपूर्ण पाकळ्या अशा प्रकारे जोडून घ्यायच्या आहेत. तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसतच असेल. अशा प्रकारे सगळ्या पाकळ्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. आता इथं मी आणि पाकळ्या जोडत असताना एक एक टाचणी जी आहे तर ती आपल्याला साईडला लगेचच काढून ठेवायची आहे. नाहीतर ती जर टाचणी जर आपल्या सुईखाली आली तर सुई तुटण्याची शक्यता असते. तर इथं आहे तर ते आपली सगळं फूल तयार झालेलं आहे. आता याच्यानंतर जे आपण गोल तयार केलेला होता मध्यभागी लावण्यासाठी तो गोल इथे आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे. हे बघा अशाच प्रकारे ठेवून घ्यायचं आहे आणि अटॅच करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित असं ठेवून मी आता इथे शिलाई मारून घेणार आहे. तोपर्यंत मैत्रिणींनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि असंच कंटेंट वेगवेगळं नवनवीन कंटेंट पाहायला आवडत असेल, ब्लाऊज डिझाईन, कटिंग, स्टिचिंग, साड्यांपासून बनवलेले ड्रेस डिझाईन, कटिंग स्टिचिंग त्यांचंसुद्धा टाकाऊपासून टिकाऊ, त्याच्यानंतर वेगवेगळे फॅब्रिक छोटे छोट्या फॅब्रिकचंसुद्धा आपण असे वेगवेगळे DIYs बनवत असतो. ब्लाऊजचं पेपर कटिंग हे सगळं पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडचा बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवायचं आहे, जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल. आणि इथं बघू शकता आता मी हे गोल राऊंड तयार करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी इथे लेस अटॅच करून घेते. तर आता हे तुम्ही इथं फ्लॉवर पॉटच्या खाली म्हणजे टिपायवरती ठेवून त्याच्यावरती फ्लॉवर पॉट म्हणून ठेवू शकता, त्यासाठी वापरू शकता, डेकोरेशनसाठी वापरू शकता. जर तुम्ही जुन्या कपड्यांचं जर बनवलेलं असेल तर तुम्ही पायपुसणी म्हणून सुद्धा याचा वापर करू शकता. दरवाजाच्या बाहेर टाकल्याच्या नंतर अतिशय सुंदर दिसते. याची लांबी रुंदी 22 इंच झालेली आहे बघू शकताय. तुम्हाला जर एवढीच करायची असेल तर मी दिलेलं माप तेवढंच माप घ्यायचं आहे तुम्ही. आणि अतिशय सुंदर अशी आपली पायपुसणी म्हणा किंवा डेकोरेशनसाठी फ्लावर म्हणा किंवा टिपायवर टाकण्यासाठी फ्लावर पॉटसाठी असं काहीही तुम्ही याला नाव देऊ शकता. तर बघा मैत्रिणींनो तुम्हाला हा DIY कसा वाटला आजचा व्हिडिओ. थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपण जे काही असंच नवीन कंटेंट बनवतो त्या मैत्रिणींना घरी बसून बनवता येईल, शिकता येईल यासाठी. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज थोडंसं कमेंट करून सांगा व्हिडिओ कुठून पाहताय, व्हिडिओ कसा वाटला. तर चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तुम्ही सगळे वेळात वेळ काढून माझे व्हिडिओज पाहता, छान असा प्रतिसाद देतात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खरंच खूप एकदा मनापासून धन्यवाद. तुम्ही छान प्रतिसाद देता त्यामुळेच मी पुढे जाते आणि रोज नवीन कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी मला उत्साह मिळतो. त्यामुळं तुम्हा सर्वांचे खरंच खूप मनापासून धन्यवाद. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.